नांदेडमध्ये भोई समाज महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा संपन्न. भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड यांच्या वतीने आज 27 जून 2026 रोजी एका भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. VIP रोडवरील कुसुम सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा 2026 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे 4थे वर्ष होते. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य माननीय खासदार डॉक्टर अजित गोपछडे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गटनेते माननीय आमदार श्री हेमंतभाऊ पाटील, माननीय आमदार आनंदराव बोंढारकर पाटील नांदेड दक्षिण, माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड उत्तर आणि माननीय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित पदाधिकारी व उपस्थित होते. तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या मेळाव्यात उपस्थित तरुण आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रमुख मार्गदर्शन म्हणून हजेरी लावली. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक धोरण समिती, डॉक्टर अनिल गुंजाळ, सहसचिव MSc बोर्ड पुणे, प्राध्यापक अर्चना मडके, समुपदेशक स्कॉलस्माइट संस्था पुणे, प्राध्यापक महेंद्र खेडकर, कौशल्य विकास व डिजिटल इंडिया तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या विविध संधीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रगतीचा संकल्प. भोई समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विमुक्त गुमुन जनजाती विकास महाराष्ट्र प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भोई, कोकण विभागाचे मुख्य निरीक्षक श्री गोपाल मारुती धानरकर आणि नांदेड जिल्हाध्यक्ष राजू अण्णा मामुलवार यांच्या नेतृत्वाखाली व आयोजनाखाली हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. समाजातील शेवटच्या घटकातील मुलामुलींना शिक्षणाचा मुख्य प्रवाहावर आणणे, त्यांना रोजगार सक्षम बनवणे आणि समाज संघटित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. शनिवारच्या सुट्टीचं औचित्य साधून या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याभरातून समाज बांधव, महिला, तरुण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु आपल्याबद्दल जागतिक आणि महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी म्हणजे चांगले विद्यार्थी आहेत, मेरिटचे आहेत, गुणवंत आहेत. भविष्य सुद्धा तुमचं उज्ज्वल राहणार आहे याबद्दल मला शंका नाही आहे. मी यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. शिवाय विद्यार्थ्यांची मेहनत आहे, त्यांच्या पालकांचं सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही. त्यामुळे मी समस्त या आपल्या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आगामी काळात सुद्धा ही जी कीर्ती आपण कमवली, यश जे मिळालेलं आहे, ती शृंखला आपण कायम ठेवून आपण यशस्वी होऊन आपल्या यशस्वी व्हाल अशा मी शुभेच्छा देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मी भोई समाजाचं मनापासून स्वागत आणि कौतुक करतो. असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना बळ मिळेल, त्यांना उत्साह येईल. म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम भोई समाज महासंघाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आमचे राजू अण्णा हेमुलवार यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हा पण कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भोई समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहेत, सरकारमध्ये आहोत आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत ते निश्चितपणे आम्ही सोडू असा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे. मी एवढंच विद्यार्थ्यांना सांगितलं की ज्ञान मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत, अनेक संधी आहेत. अनेक ठिकाणी तुम्ही आज गुगल सर्च केलं की सगळं ज्ञान मिळतं, पण ते ज्ञान मिळवल्यानंतर ते कशासाठी वापरायचं किंबहुना कशासाठी नाही वापरायचं हे आज विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज आहे. आणि हे फक्त संस्कारांमुळंच शक्य होतं. तुम्हाला गुगलवर ज्ञान मिळेल, पण ते फक्त इन्फॉर्मेशन आहे आणि त्याला जर संस्काराची जोड मिळाली तर त्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये होतं. तर विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की नॉलेज मिळवा, ज्ञान मिळवा, ते ज्ञान चांगल्या गोष्टीसाठी वापरा
आणि चांगलं काम करा. कारण काय की पैसे, सत्ता, प्रसिद्धी ह्या सगळ्या तात्कालिक गोष्टी आहे. पण तुम्ही जर सरस्वतीची सेवा केली, बुद्धीची सेवा केलीत, तर ते कायमस्वरूपी तुमचं नाव राहू शकतं. एक गालिब का शेर है बहुत बढ़िया, हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. बड़ा आदमी बनना अच्छी बात है, मगर अच्छा आदमी बनना ये बहुत बड़ी बात है. मला असं वाटतं की अच्छे आदमी बनने की शुरुआत आज यहाँ से हुई है.